3 मे रोजी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह मुंबईतील सुप्रसिद्ध व्यावसायिक साहिल चिलप यांच्याशी अत्यंत थाटामाटात पार पडला। या लग्नाला मुख्यमंत्री, अनेक बडे राजकारणी आणि नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या। महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून साध्या लग्नाचा उपदेश करतात, मग स्वतःच्या मुलीचे लग्न इतक्या मोठ्या प्रमाणावर का केले असा सवाल करत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली। तसेच जावई 700 कोटींच्या संपत्तीचे मालक असल्याने महाराजांनी केवळ पैसा पाहूनच हा निर्णय घेतला का अशा शंकाही उपस्थित केल्या गेल्या। महाराजांचे सासरी आगमन आणि भावुक क्षण। लग्नानंतर काही दिवसांनी जेव्हा इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या सासरी चिलप कुटुंबाकडे गेले तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले। त्यांनी सर्वांसमोर हात जोडले। हे पाहून अनेकांना वाटले की काहीतरी अघटित घडले आहे किंवा महाराज दुःखी आहेत, मात्र ते अश्रू दुःखाचे नसून अत्यंत समाधानाचे आणि आनंदाचे होते। चिलप कुटुंबाचा संघर्ष आणि सात्विकता। साहिल चिलप यांचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास थक्क करणारा आहे। मूळचे जुन्नरचे असलेले हे कुटुंब 2003 मध्ये अतिशय गरिबीत मुंबईत आले होते। सुनील चिलप यांनी ट्रक क्लीनर म्हणूनही काम केले आहे। आज त्यांच्याकडे 700 कोटींची संपत्ती आणि आलिशान गाड्या असल्या तरी त्यांचे पाय जमिनीवर आहेत। महाराजांनी जेव्हा त्यांच्या बंगल्यावर पाऊल ठेवले तेव्हा त्यांना तिथे पाश्चात्य संस्कृतीऐवजी 24 तास हरिपाठाचा आवाज ऐकू आला। आपली मुलगी एका अशा घरात गेली आहे जिथे संपत्तीसोबतच भक्ती आणि संस्कारांना महत्त्व आहे, हे पाहून महाराजांचे मन भरून आले। बापाची कबुली आणि संस्कारांचे महत्त्व। महाराज भावुक होण्याचे दुसरे कारण म्हणजे एक बाप म्हणून त्यांना वाटणारी अपराधीपणाची भावना। समाजाला सुधारण्याच्या नादात आणि कीर्तनाच्या दौऱ्यांमुळे आपले स्वतःच्या मुलीकडे, तिच्या लहानपणाकडे दुर्लक्ष झाले, ही रुखरुख त्यांच्या मनात होती। पण ज्ञानेश्वरीला सासरी विठ्ठल नामात दंग आणि सुखी पाहून त्यांच्या मनावरचे दडपण हलके झाले। त्यांनी सासरच्या मंडळींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हात जोडले। या घटनेतून इंदुरीकर महाराजांनी हेच सिद्ध केले की मुलीसाठी स्थळ निवडताना केवळ पैसा पुरेसा नसून कुटुंबाचे संस्कार आणि आचरण महत्त्वाचे असते। 700 कोटींच्या मालमत्तेपेक्षाही त्या घरातील आध्यात्मिक वातावरण मौल्यवान आहे। पैसा येतो आणि जातो, पण संस्कारांची श्रीमंतीच आयुष्यभर पुरते। हाच संदेश या घटनेतून मिळतो।